हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत दूध सार. प्रत्येक गृहिणीला नेहमी एकच टेन्शन असते, आज काय भाजी बनवायची, आज कोणता सार करायचा. तीच भाजी आणि तोच सार करून आपण कंटाळतो. म्हणूनच मी एक न्यू रेसिपी घेऊन आली आहे. त्याचं नाव आहे दूध सार. आता नावातच आहे दुधापासून तयार केलेला सार. तर चला पाहूया दूध सार कसा करायचा. दूध सार बनवण्यासाठी लागणारा मसाला आपण बनवून घेऊया. एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेतले आहे. त्यामध्ये आपण एक मोठा कांदा चिरून घेतला आहे. आता या कांद्याला आपण तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया. आता आमच्या घरी झणझणीत दूध सार सर्वांना आवडतो, म्हणून मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे. तुम्हाला जर झणझणीत सार आवडत नसेल तर तुम्ही अर्धा कांदा चिरून घेऊ शकता, कारण यानंतर यामध्ये चटणी, लवंग, मिरी, दालचिनी आपण घालणार आहोत. त्यामुळे तुमच्या तिखटच्या आवडीनुसार तुम्ही कांदा घालू शकता. आता कांद्याला छान तांबूस रंग आलेला आहे. आता आपण कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण सुके खोबरे घेऊया. याला सुद्धा आपण तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया. तांबूस रंग आल्यानंतर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण 2 ते 3 चमचे तीळ भाजून घेऊया. तीळ भाजल्यानंतर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण दालचिनी, लवंग, मिरी भाजून घेऊया. आता भाजलेलं साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये थोडे पाणी घालून मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घेऊया. आता आपल्याला लागणारा दूध साराचा मसाला तयार झाला आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल घेऊया. दूध साराला चांगला कट येण्यासाठी आपण तेल जास्त घेतले आहे. तेल तापल्यानंतर आपण यामध्ये मोहरी घालूया. त्यानंतर आपण जिरे घालूया आणि 1 चिमूटभर हिंग घालूया. तसेच आपण 2 ते 3 कढीपत्त्याची पाने घालूया. यानंतर मी इथे 2 ते 3 मीडियम साईजचे बटाटे चिरून घातले आहेत. आता याला आपण 1 ते 2 मिनिट एकत्रित मिक्स करून घेऊया. यानंतर आपण तयार केलेला मसाला या मिश्रणामध्ये घालूया. आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. यासाठी साधारणतः 1 ते 2 मिनिट लागतात. आता या मिश्रणाला तांबूस रंग येऊपर्यंत आपण छान एकत्रित मिक्स करून घेऊया. यानंतर आपण या मिश्रणामध्ये 2 चमचे चटणी घालूया. तसेच आपण अर्धा चमचा धने जिरे पावडर घालूया. चिमूटभर हळद घालूया. दूध साराला कट चांगला येण्यासाठी आपण या मिश्रणामध्येच अर्धा चमचा साखर घालूया. आता या मिश्रणाला आपण एकजीव करून घेऊया. त्यानंतर आपण अर्धी वाटी पाणी घालूया. यानंतर या मिश्रणाला आपण 5 ते 10 मिनिट गरम करून घेऊया. गरम करताना गॅसची फ्लेम मोठी करूया. यातील बटाटे जवळपास 90% आपण शिजवून घेऊया. आता आपले बटाटे 90% शिजले आहेत.
आता आपण गॅस बंद करून यामध्ये 3 वाटी दूध घालूया. दूध घालत असताना आपण याला एकसारखे एकाच दिशेने ढवळून घ्यायचे आहे. आता गॅस चालू करून गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे. याला आपण पुन्हा एकदा एकाच दिशेने 1 मिनिट ढवळून घेऊया. आपल्या साराला खूप छान कट आला आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया. आता या साराला आपण 2 ते 3 मिनिट पुन्हा उकळून घेऊया. अशा पद्धतीने आपला दुधाचा सार तयार झाला आहे. दूध सार बनवताना आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मिठाचा वापर हा कुठेही करू नये, कारण असे केल्यास दूध फाटते. म्हणून मिठाचा वापर हा आपण जेवतानाच करावा. मीठ घातल्यानंतर दूधसार हा उकळू नये. तुम्हाला माझी ही दूधसाराची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.